जनतेनं मतदान केलं पण आपल्यापर्यंत पोहोचलं नाही। मतांमध्ये गडबड, मत चोरी करून हे लोक सत्तेवर। राज ठाकरेंचा सरकारवर आरोप। ही बोगस जनता पार्टी, मतचोरीपासून सावध रहा। राहुल गांधींनी यांचा बुरखा फाडला। उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। रोज म्हणतात वोट चोरी, पण या लोकांचं डोकं चोर। आमच्या बहिणींच्या मताला चोर म्हणत असतील तर यांच्यापेक्षा मोठा चोर कोण? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींसह विरोधकांवर निशाणा। मोदींच्या गरम सिंदूरचं कोल्ड ड्रिंक झालं का? सैनिक मारले गेले, त्यांच्यापेक्षा क्रिकेट मोठा आहे का? भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। जावेद मियादातला घरी जेवायला बोलावणारे तुम्हीच होता। उद्धव ठाकरेंनी एकदा आरसा पाहावा आणि मग बोलावं। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। आता माघार नाही। 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार। ओबीसीतून आरक्षणावर मनोज जरांगे ठाम। 29 ऑगस्टच्या मोर्चाच्या तयारीसाठी मराठा समाजाच्या राज्यभर बैठका। मराठा समाजाला 10% आरक्षण दिल्यानं तो प्रश्न संपलाय, मग जरांगेंचा आग्रह कशासाठी हे कळत नाही। छगन भुजबळांचा सवाल। मी ओबीसींबद्दल बोलतोय, माझा जीव गेला तरी चालेल। व्हायरल व्हिडिओ प्रकरणी प्रतिक्रिया देताना लक्ष्मण हाके रडले। माळी समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल। 2 वर्ष भुजबळ साहेबांचे एकही स्टेटमेंट असं नाही की मी त्यांच्याबाबत बोलत नाही। त्यांचे सगळे वार माझ्या अंगावर झेललेत। हे एवढी गोष्ट बोलत असताना त्यामुळे ठीक आहे। आपणच निसर्गाचं नुकसान केलंय, भोग भोगावे लागणार। शेतकऱ्यांनो नुकसानाची सवय करून घ्या। पंचनाम्याच्या मुद्द्यावर राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं अजब वक्तव्य। अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट। गणेशोत्सवातील परीक्षा पुढे ढकलण्याबाबत अमित ठाकरेंचं शेलारांना पत्र। 2 दिवसापूर्वीच राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट। सर्व प्रश्नांना एकच उत्तर, राज ठाकरे। नाशिकमध्ये संधी दिली, मुंबईतही एकदा संधी द्या। आशिष शेलारांच्या कार्यालयाबाहेरूनच अमित ठाकरेंचं आवाहन। नाशिकमध्ये मराठी कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीला मनसैनिकांचा चोप, तर मराठी न बोलण्यावरून नवी मुंबईतील कॉल सेंटर टीम लीडरला मनसैनिकांनी माफी मागायला लावली। माझ्या पांडुरंगाला आम्ही मटण खाल्लेलं चालतं, आम्ही आमच्या पैशानं मटण खातो, तर सरकारला काय प्रॉब्लेम? सुप्रिया सुळेंचा सवाल, तर सुळेंच्या वक्तव्याला वारकरी संप्रदाय उत्तर देईल। फडणवीसांची प्रतिक्रिया। अभिनेता विजय थलपतीनं 2024च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। डीएमके आणि भाजपसोबत युती करणार नाही, विजय थलपतीकडून जाहीर। तामिळनाडूच्या मदुराईत विजयची मोठी जनसभा।